नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. राज्यभरात आघाडी युतीच्या जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग दिसून आला. एका जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्यानं नाराजी दूर करण्यासाठी पक्ष नेत्यांची मोठी धावपळ दिसून आली. महापालिका निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केली असतानाही काही इच्छुक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. मुंबई महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी 114 हा बहुमताचा आकडा गाठणं आवश्यक आहे. 227 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत बहुमताचा जादुई आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. माझ्यासोबत वार्ड क्रमांक 6चे उमेदवार दिशा खारकर ज्या त्या स्वतः फॉर्म भरून आले. तरी काय सांगाल, तुम्ही आज फॉर्म भरलाय, कसं वाटतं आणि काय आता कामं करणार आहे? बघा, आम्ही या ठिकाणी महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब आणि आमच्या दहिसर विधानसभेच्या लाडक्या आमदार मनीषाताई चौधरी यांच्या आशीर्वादाने आम्ही आज या ठिकाणी खूप भारी संख्येने फॉर्म भरलेला आहे. कार्यकर्त्यांचा जोश, खूप उत्साह खूप जास्त आहे आणि ह्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही 5 वर्ष नाही तर गेल्या 40 वर्षात भरपूर काम केले आहे. माझे सासरे स्वर्गीय प्रकाश कारकर साहेब 10 वर्ष नगरसेवक होते. त्यानंतर माझे पती हर्षद प्रकाश कारकर त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि आमच्या घरातून मला तिसऱ्यांदा या ठिकाणी सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी लोकांची मिळालेली आहे. म्हणून या 5 वर्षामध्ये आमचा प्रभाग क्रमांक 6 सुजलाम सुफलाम करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहे. अनेक विकासाची गोष्टी करताय, तुमच्याकडून काय काय विकासाची अपेक्षा करणार? जर आम्ही विकासाची गोष्ट केली तर आमचे काही सीसी रोड आजही सीसी करण्याचे बाकी आहे, त्या ठिकाणी आम्ही लक्ष देऊ. आमच्या प्रभागामध्ये पाण्याचा दाब कसा वाढेल त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने लक्ष देऊ. त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये स्लम एरिया खूप जास्त आहे, तर आमचे सन्माननीय खासदार पियुष गोयल साहेब असतील, आमदार मनीषाताई चौधरी असेल आणि माझ्या मार्फत तिघांचा समन्वय साधून आमच्या स्लम एरियाचं आम्ही पुनर्वसन कसं करू शकू आणि SRE योजना त्या ठिकाणी जास्तीत जास्त कसे राबवू शकू ह्याच्यावर देखील आमचा फोकस असणार आहे. त्याचप्रमाणे आमचा जो रेल्वेचा विषय आहे त्याच्यासाठी आम्ही आवाज धरणार आहे की आमचा कुठलाही माणूस त्या ठिकाणी बेघर झाला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही नेहमी म्हणजे 24/7 उपलब्ध राहण्याची येणाऱ्या 5 वर्षात माझी तयारी आहे. हे होते दिशा खारकर, ज्यांनी अनेक अपेक्षा लोकांसमोर ठेवल्या. किरण जाधव, आवाज इंडिया.